नीट पेपर फुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर इथे कोकरोच जनता पार्टी आणि इतर आंदोलकांची आंदोलनं अजूनही सुरूच आहेत। सोनम वांगचुक रुग्णालयात असल्यानं अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात काल सीजेपीचा मोर्चा संसदेकडे वळला। मात्र यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी संसद मार्गावरचे सुरक्षा बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि गर्दी पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या। संसद भवन परिसरातील आंदोलक परतले असले तरी जंतर मंतरवर सीजेपीचं आंदोलन सुरूच आहे। अभिजित दिपके आंदोलनावर ठाम आहेत। दिल्ली पोलिसांकडून सीजेपीच्या आंदोलकांना जंतर मंतरवरून हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र शांततापूर्ण आंदोलन संपणार नाही। दिल्लीकरांनो बाहेर पडा, आता नाही तर कधीच नाही असं आवाहन सीजेपीकडून करण्यात येत आहे। जंतर मंतरवरती केरळ हाऊस परिसरात मोठ्या प्रमाणात आंदोलक जमलेले आहेत। काल केरळ भवनाजवळच पोलीस आणि आंदोलकांची झटापट झालेली होती। काल केरळ भवनापर्यंतच मोर्चा काढण्याची परवानगी आंदोलकांना देण्यात आली होती, पण आंदोलकांनी संसद भवनापर्यंत जाण्याचा मार्ग निवडला आणि त्यानंतर केरळ भवन परिसरातच पोलीस आणि आंदोलकांची झटापट झाली होती। बॅरिकेड्स उघडून टाकण्याचा प्रयत्न झालेला होता आणि केरळ भवनाजवळ आज नेमकी काय स्थिती पाहायला मिळतेय हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी। आपण दिल्लीच्या जंतर मंतर रोडवर आहोत, ज्या रस्त्यावरून मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला कॉकरोच जनता पार्टीने संसद भवनाच्या दिशेने। आपण आता पाहू शकतो इथेच ते केरळ भवन आहे आणि तिथली ही आजची स्थिती आहे की जर आपण पाहिलं तर बॅरिकेड्स इथे पडलेले आहेत। हे आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये जेव्हा बाचाबाची झाली त्यावेळी आंदोलक या ठिकाणाहून पुढे जाण्यावर ठाम होते आणि पोलीस मात्र आंदोलकांना परवानगी नसल्यामुळे पुढे जाऊ देत नव्हते आणि त्यावेळी इथेच पहिल्यांदा पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये बाचाबाच झाली। आपण पाहू शकतो की इथे खाली चपला पडलेल्या आहेत आणि जर याच अंतरावरून आपण पुढे गेलो काही अंतर चालत याच रस्त्यावरून तर आपल्याला समोर जो पांढऱ्या रंगाचा पडदा लावलेला स्टेज दिसतोय ते प्रत्यक्ष आंदोलनाचं ठिकाण आहे। इतक्या अंतरावर हे केरळ भवन होतं आणि हा मोर्चा जो अनेक ठिकाणी आपण पाहिला असेल तो या बॅरिकेड्सपर्यंत पोहोचलेला होता। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। तर आज दिल्लीमध्ये जरी थोडीफार शांतता दिसत असली कालच्या तुलनेत, तरी आंदोलनाचं पुढचं स्वरूप नेमकं काय राहतं यावरती सगळी परिस्थिती अवलंबून असणार आहे। पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे। दरम्यान भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा द्रोह मोदी करतायत, त्यामुळे सीजेपीचं आंदोलन ही क्रांती आहे असं सामनानं त्यांच्या अग्रलेखात म्हटलेलं आहे। सीजेपीचं आंदोलन ही क्रांतीची सुरुवात असल्याचं सामनानं अग्रलेखात म्हटलंय। देश बर्बाद करण्याचा मोदींचा द्रोह असल्याचं आजच्या अग्रलेखात लिहिलंय। भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा द्रोह मोदी करतायत असं सामनाच्या अग्रलेखात लिहिण्यात आलेलं आहे। मोदी शहा चले जाव असं सामना म्हणतोय। सर्व हरामखोर आणि नालायक मंत्र्यांना पाठीशी घालून देश बर्बाद करण्याचा द्रोह मोदी करतायत म्हणून लाखो झुरळ संसद भवनावर धडक देऊन मोदींचा राजीनामा मागतायत। हीच आता क्रांतीची सुरुवात आहे। लाखो झुरळ क्रांतीच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत आहेत। केंद्रीय मंत्र्यांची मुलं परदेशातील विद्यापीठात शिकतायत, मोठमोठ्या पगाराच्या नोकऱ्या करतायत, पण लाखो बेरोजगार झुरळांनी या मुलांच्या बापांची झोप उडवली आहे। झुरळ त्यांच्या घरात घुसतील। मोदी शहा चले जाओ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।